राज्यातील केवळ 2च महापालिकांनी 50% राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्यामुळे महापालिकांच्या निवडणुका आधी घेता येतील किंवा घेता येणं सोपं होईल हा विचार करून त्याबाबतची चाचपणी राज्य निवडणूक आयोग करत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। राज्यातील 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये राजकीय आरक्षण हे 50%पेक्षा अधिक आहे। त्यातील सर्वाधिक संख्या ही विदर्भातली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम सुनावणीच्या अधीन राहून तिथे निवडणूक होणार असल्यानं त्यावेळी आदेश काय येतो आणि कधी येतो त्यावर ओबीसी नगरसेवक आणि नगराध्यक्षांचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देताना राज्य निवडणूक आयोगानं एससी-एसटी महिलांच्या बाबतीत अपूर्णांक संख्या जवळच्या पूर्ण संख्येमध्ये मोजण्याची सूट दिली आहे। पण हीच पद्धत ओबीसींसाठी विचारात घेणार नाही असे स्पष्ट केलंय। त्यामुळे बहुतांश ठिकाणी ओबीसींची एक जागा कमी होते। आयोगाकडून ओबीसींवर हा अन्याय होतोय आणि या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या निवेदनावर 2 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला दिले। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानं मुंबई महापालिका निवडणूक 2025 करता प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध केलं। एकूण 227 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरता 61 जागा राखीव झालेल्या आहेत तर एकूण 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत। नशिराबादमध्ये भाजप सेना युतीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना रंगलाय। राष्ट्रवादी पक्षातर्फे कॉर्नर बैठकांवर जोर दिला जातोय। मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान रविवारी सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये मस्जिद बंद, स्टँडहस रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्टेशनवर लोकल मिळणार नाही। आरे ते कप परेड या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवर मासिक पास सुविधा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे। मेट्रो कनेक्ट 3 ॲपवर हे सवलतीचे मासिक पास उपलब्ध होणार आहे। त्यातून प्रवाशांना दरमहा 60 ट्रिप पासवर 15% तर 45 ट्रिप पासवर 10% सवलत मिळणार आहे। पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू रोड मार्गावर पहिल्यांदाच 15 डब्यांच्या लोकल धावणार आहेत। नवीन वर्षात लागू होणाऱ्या वेळापत्रकामध्ये हा बदल अपेक्षित असून त्यानुसार 15 डब्यांच्या 6 फेऱ्या चालवल्या जाऊ शकतात तर चर्चगेट विरार दरम्यान एसी गाड्यांच्या फेऱ्या देखील वाढवण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। नागपाडा येथील तांबावाला इमारत, देवजी धरसी इमारत आणि जोहरा मेन्शन या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास आता म्हाडा करणार आहे। राज्य सरकारनं या इमारतींचा पुनर्विकास करण्यास मंजुरी दिली आहे। मात्र या इमारतींचा पुनर्विकास अर्ध्यावर सोडून देणाऱ्या विकासकावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीमध्ये टाकलं जाणार आहे। उत्तर भारतातून दक्षिणेकडे पुन्हा थंड वारे वाहण्यास सुरुवात झाली असल्यानं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कोकणचा किमान तापमानाचा पारा शनिवारपासून खाली येणार आहे। मुंबईचं किमान तापमान 17 तर राज्यभरातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत राहणार आहे। मुंबई शहरात ज्या ठिकाणी सर्वाधिक वायू प्रदूषण आहे त्या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं 5 जणांची समिती नेमली आहे। ही समिती यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्यात येत आहे की नाही याची पडताळणी करणार आहे। कॅन्सर निदान उपचारात सुधारणा करण्यासाठी उच्च दर्जाची उपकरणं उपलब्ध असणं आवश्यक आहे। त्या अनुषंगानं राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकडून त्यांच्या खरेदीसाठी शासनाला प्रस्ताव प्राप्त येत असतात। मात्र खरेदी प्रस्तावांमध्ये मोठी तफावत दिसून येत असल्यानं या सर्व बाबींचा एकत्रित आणि निष्पक्ष विचार करून शासनाला शिफारसी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागानं राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे। आता दर आठवड्याला तुमचं क्रेडिट स्कोअर अपडेट होणार असून आरबीआयनं मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत। सध्या बँका आणि वित्तीय संस्था दर 15 दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा ग्राहकांच्या क्रेडिट डेटाचा अहवाल क्रेडिट ब्युरोला देतात। मात्र नवीन निर्देश लागू झाल्यानंतर हे अपडेट दर आठवड्याला केले जाईल। याचा उद्देश क्रेडिटची माहिती अधिक पारदर्शक आणि अचूक करणं आहे। आता एक सविस्तर बातमी। शिरूरमध्ये कुणाचीही दहशत खपवून घेणार नाही। कुणी कायदा हातात घ्यायचा, कुणी प्रयत्न केला, डिंगडॉंग केलं तर त्याला सोडणार नाही, मग तो कुणीही असो असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक इशारा दिलाय। शिरूर नगर परिषदेच्या प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी हे विधान केल्यामुळे अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे होता या संदर्भातल्या चर्चांना उधाण आले। परिसरामध्ये येऊन सांगतोय, तुमच्या मोहल्ल्यामध्ये, तुमच्या शहरामध्ये येऊन सांगतोय, कुणीही जर इथं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला किंवा डिंगडॉंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही। तो किती कुणाच्याही मोठ्या बापाचा असो नाहीतर छोट्या बापाचा असो, तो आमच्या जवळचा असो किंवा लांबचा असो, आमच्याकडे सगळ्यांना न्याय समान। आणि मग कधी कधी काही जण चुका करतात आणि त्याच्यातनं आपल्या राज्याची बदनामी होती,
त्या परिसराची बदनामी होती, त्या भागातल्या लोकांच्या मध्ये दहशत निर्माण होती. ही दहशत आम्ही खपवून घेणार नाही. अंबरनाथ बदलापूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये पुन्हा एकदा गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधील वाद उफाळून आलाय. प्रवासात कुणी सोबत आलं तर त्याला सोबत घेऊ, गाडीत अडचण झाली तरी अडचणही सहन करू, मात्र कुणी बाप होण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला बाप दाखवू, असा इशारा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता शिवसेनेला दिलाय. पालिका भाजपच्या येणार, बदलापूर पण भाजपचे येणार ना, अंबरनाथ पण भाजपचे येणार. आता तुम्ही असं राहिलं शिल्लक काय, सगळंच भाजपचं येणार. कोणी जर आम्हाला जर प्रेमानं समजून सांगितलं तर आम्ही त्या प्रवासामध्ये बरोबर घेऊ. बसताना म्हणजे गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण सहन करू, परंतु जर कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप दाखवायचा. त्याच्यामुळे आम्हाला बसमध्ये घ्या आम्ही बोलत नाही, तुम्हीच बसा, पण तुम्हाला उतरवण्याचं काम जे आहे ते आमच्या लाडक्या बहिणी पालघर जिल्ह्यात करणार आहेत, याच्यात वाद नाही. त्याच्यामुळे कोणी कोणाचा बाप काढू नये. लाडक्या बहिणी तुम्हाला तुमचा रस्ता दाखवतील, जो याच्या अगोदर एका लाडक्या बहिणीने दाखवला होता. बीडमध्ये धनंजय मुंडेंची सभा पार पडली आणि यावेळी बोलताना धनंजय मुंडेंनी बीडमध्ये केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखवला. कमळाच्या चिन्हाला घड्याळाचं चिन्ह गमछा घालत कमळ आणि घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं. अडचणीच्या काळात देवाच्या अगोदर हा धनंजय मुंडे लोकांना आठवतो, तसंच लोकांच्या सेवेत कायम राहणार असल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांनी मतदारांना विश्वास दिला. एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतो, त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो. याच्यासारखं देवाने आपल्याला नशिबात किती करा. म्हणून इथून पुढच्याही काळात संबंध माझं जीवन तुमच्या सेवेत जाणार, त्याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, हेही मी आपल्याला या निमित्तानं वचन देतो. जमलं इथं अशी घड्याळ जमलं. आता तरी सर्वाधिक मतानं उमेदवार विजय करणार ना. सगळ्यांनी हात वर उंच करून वज्रमुठ करा. आजपर्यंत एवढा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकलाय, एवढं चांगलं काम करून दाखवील की पुढच्या पिढ्या सुद्धा या ठिकाणी विश्वास टाकतील आणि आम्हाला सुद्धा आपली सेवा करायची ऊर्जा मिळेल. या पक्षांमधील घराणेशाहीवर बोट ठेवत इतर पक्षांप्रमाणे भाजपमध्ये घराणेशाही चालत नाही, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. याच मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. तर महाविद्यालयामध्ये असताना हाणामाऱ्या केल्याचीही कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मालेगाव इथे बंडू काका बच्छाव यांच्या भाजप प्रवेश सोहळ्यादरम्यान कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, मात्र आपला जीव थोडक्यात कसा बचावला याचा किस्साही त्यांनी सांगितलाय. हे फक्त भारतीय जनता पक्षामध्येच होऊ शकतं. इथे परिवारवाद नाहीये की माझे आजोबा काय होते, माझे वडील काय होते, मग पंडित जवाहरलाल नेहरू होते, मग इंदिरा गांधी होत्या, मग राजीव गांधी होते, मग सोनिया गांधी होत्या, मग राहुल गांधी आले. हे असं इथे नाहीये. त्याकडे पवार साहेबांसारखा पण नाहीये. पवार साहेब आहेत, मग आमच्या ताई आहेत, प्रियंका कुठं ताई, सुप्रिया ताई आहेत, असं इथे नाहीये. पिंपळगावला जायचं होतं, ओझरला जायचं होतं, हेलिकॉप्टरने मला तिथे सोडलं. तिथून एअरपोर्टवर आलो मी ओझरला आणि येता येताच कॅप्टनने आम्हाला सांगितलं की त्या फॅनमध्ये काही ऑइल असतं त्याच्या, तर ते गळायला लागलेलं आहे. मी म्हटलं आता खाली उतरल्यावर सांगितलं तर वरती काय सांगतोय. मला कळलं ते बोलला, मला मागे बोल सांगतोय की साहेब ऑइल. मी म्हटलं बाबा खाली उतरू कुठेतरी शेतामध्ये जायचं. आणि कसे वसे आम्ही खाली उतरलो. नंतर मग सगळा प्रवास आमचा बाय रोड झाला.
ठाकरेंकडे बाळासाहेब होते, स्वर्गीय आमचे नेते, नंतर उद्धवजी आलेत, नंतर छोटे राजकुमार आलेत, चालल्या 3-4 पिढ्या. तुमचं काम असो नसो, पण तुम्ही त्या घरातले आहात ना, मग तुम्ही खूप मोठे आहात. बाकी काम करणारे, झिरणारे, मरणारे कार्यकर्ते बाजूला. त्याचं वय 80 झालं, पण त्यांना ते पद नाही, पण पद मात्र आमच्या घरच्या लोकांना. नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये ओबीसींच्या 7 तर जिल्हा परिषदेमध्ये 5 जागा कमी होणार असल्याचं कळतंय. 8 नगर परिषद तर 9 नगरपंचायतमधील ओबीसींच्या जागांवर आता टांगती तलवार कायम आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये ओबीसींच्या 98 जागांवर पोटनिवडणुकीची टांगती तलवार आहे. 50% वर गेलेल्या आरक्षणाची पुनर्रचना होण्याची शक्यता असून पुनर्रचना झाल्यास त्याचा फटका ओबीसींच्या जागांना बसणार आहे. महिला आरक्षणाला देखील याचा फटका बसू शकतो आणि त्यामुळे राजकीय समीकरण देखील बदलणार आहे. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. चिखलठाणा विमानतळावर 2 वर्ष देशांतर्गत आणि विदेशी सेवेसाठी एअर एशियाला लँडिंग चार्जेस माफ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे. अतिरिक्त इन्सेंटिव्ह आणि लँडिंग चार्जेस माफ केल्यानं एअर एशियाच्या प्रति लँडिंग 1 लाख ते 1.5 लाख रुपयांचा फायदा होणार आहे. अहिल्यानगरच्या निंबळक येथील युवक अमोल कांबळेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी होऊन कोमात गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपींवर खरं तर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ समोर आलाय. मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी मतदारांनी दाखल केलेल्या हरकती वाचून दुरुस्तीचे निर्देश दिले. पक्षाच्या उमेदवारांसाठी जास्तीत जास्त सभा घेण्यासाठी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धावपळ पाहायला मिळाली. कराड नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सिंह यादव यांच्यासाठी सभा घेतल्यानंतर विटा नगर परिषदेच्या प्रचार सभेला निघण्यासाठी रात्री 9:30 वाजता उपमुख्यमंत्री शिंदेंनी धावपळ करत गाडी गाठली. छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील जेवणात पाल निघाल्याप्रकरणी अखेर 4 दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर प्रभारी गृहप्रमुख आतिश ससाणे यांच्या तक्रारीवरून मेसचा कंत्राटदार डीएम एंटरप्राइजेसचा नागनाथ अप्पा गौर शेट्टे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मलकापूर नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होत असून शिवसेना धनुष्यबाणावर स्वतंत्र लढते आणि या ठिकाणी अक्षय संजय मोहिते हे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. प्रचार सभेच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी आपला मित्र संजय मोहिते याची आठवण काढत त्याच्या मुलाला निवडून द्यावं, हीच माझ्या मित्राला श्रद्धांजली ठरेल असं म्हटलं. 6 महिन्यांपासून पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणाऱ्या तोतया IAS महिला अधिकारी कल्पना भागवतच्या मोबाईलमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांचा OSD म्हणून मिरवणाऱ्या अभिषेक चौधरीच्या मुसक्या आवळल्या. दोघेही दिल्लीतच सापडले. नितेश राणे आणि निलेश राणेंच्या भांडणावर खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2 सख्खे भाऊ ज्यावेळी एकमेकांच्या विरोधात भांडतात त्यावेळी नक्कीच काहीतरी झालंय, हे महाराष्ट्राच्या जनतेनं ओळखावं असं मोहिते पाटलांनी म्हटलं. उमरगा येथील प्रचार सभेमध्ये प्रताप सरनाईक यांनी डायलॉगबाजी केली. एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप के भी नहीं सुनता. हम अगर किसी के साथ दिल से जुड़ जाते हैं तो उनके लिए हम खास काम करते हैं असं डायलॉग म्हणत सरनाईकांनी राजकीय टोलेबाजी केली. 2 भावांच्या भांडणात धाराशिव जिल्ह्याचं नुकसान झालं असं वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. महायुती सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी दिलाय. त्या निधीतून जिल्ह्याचा विकास करण्याऐवजी एक जण पाण्यामध्ये उतरून रील बनवतो तर दुसरा समाज माध्यमांवर स्वतःची पाठ थोपटून घेतो अशी टीका प्रताप सरनाईक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केली आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय मंत्री गिरीश महाजनांना आला. जामनेरहून ओझरकडे जाताना हेलिकॉप्टरच्या पंख्यातून ऑइल गळती झाली. पायलटनं सुखरूप हेलिकॉप्टर उतरवल्यामुळे गिरीश महाजन थोडक्यात बचावले. आता एक मोठी बातमी. नागपूरच्या शासकीय मेयो रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर मकरंद व्यवहारे यांच्या विरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. निवासी महिला डॉक्टरचा छळ केल्याप्रकरणी तहसील पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 27 वर्षीय तक्रारदार महिला शासकीय रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाला शिकते. एकटीला वारंवार आपल्या कक्षात बोलावून आपत्तीजनक व्यवहार करत असल्याचा आरोप
तक्रारदार महिला डॉक्टरनं केलाय। महिला डॉक्टरनं वरिष्ठांकडे याबाबतची तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात आलं आणि ज्यानंतर महिला डॉक्टरनं तहसील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। या प्रकरणी डॉक्टर व्यवहारे याच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवासी डॉक्टरांची संघटना माडनं दिला होता। पोलिसांनी डॉक्टर मकरंद व्यवहारे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे। खासदार श्रीकांत शिंदेंच्या पुढाकारानं डोंबिवलीमध्ये संत सावळाराम महाराज अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे। त्यासाठी शासनानं 180 कोटी मंजूर केलेत आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या संकुलाचं देखभाल आणि व्यवस्थापन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे सोपवण्यात येणार आहे। पुण्यातील विमाननगर परिसरात कोयत्यानं तोडफोड करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपींनी तोडफोड केलेल्या ठिकाणी पोलिसांनी 4ही आरोपींची धिंड काढत त्यांना कान धरत उठाबशा काढायला लावल्या। गोरेगाव पूर्व येथील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये डोळ्यात मिरची पावडर टाकून सोन्याची चेन हिसकवणाऱ्या टोळीतील 4 जणांना आरे पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सगळ्यांना ताब्यात घेतलं असून सर्व आरोपी मानखुर्द येथील रहिवासी आहेत। एमएमसी झोनचा प्रवक्ता आनंदसह 11 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे। दरेकसा पोलीस ठाण्यामध्ये माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांवर 3 राज्यात 2 कोटींचं बक्षीस होतं। कुख्यात गुंड गजामाने पुणे पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडला। कोर्टाच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये थांबण्यास गजामाने याला पोलिसांनी मनाई केली आहे। त्यामुळे गजामाने आता पुणे महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर राहणार आहे। जेलमधून बाहेर आल्यानंतर गजामानेनं गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांसमोर हजेरी लावली। मुंबई महानगरपालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत तातडीचे आदेश दिले। नगर परिषद निवडणूक आणि मतमोजणीमुळे जळगाव जिल्ह्यामध्ये 2 आणि 3 डिसेंबरला आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिलेत। नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित आठवडे बाजार इतर दिवशी भरवण्याबाबत आवश्यक ती व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येणार आहे। निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारासाठी वेळेत पोहोचण्यासाठी नेत्यांची चांगलीच धावपळ होते। शिर्डी विमानतळावर एकनाथ शिंदेंची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं। एकाच दिवशी अनेक सभा घेण्यासाठी नेत्यांची दमछाक होते। कोपरगाव येथील हेलिपॅडवर उतरताच उड्डाणाच्या वेळेत पोहोचण्यासाठी अजित पवार धावत पळत सभेसाठी निघाले। नेत्यांची ही धावपळ कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। मतदानाच्या आदल्या दिवशी 10 वाजेपर्यंत सभा घेता येणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। तर तुम्ही कशाची वाट पाहणार, जे तुमच्या मनात नाही ते माझ्या मनात नसल्याचंही म्हणालेत। असं म्हणत पैसे वाटपावरून त्यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी राजीनामा दिलाय। दरम्यान प्रकाश भोईर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। रविवारी हा पक्षप्रवेश होणार असल्याचंही बोललं जातंय। बदलापुरात दुचाकी रॅलीच्या माध्यमातून अदिती तटकरे यांनी जोरदार प्रचार केलाय। बेलवली, मोहनानंद नगर स्टेशन आणि कात्र या भागात बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला। दरम्यान अदिती तटकरे यांनी दुचाकीवर बसून मतदारांशी संवाद साधला। 2 भावांनी एकत्र यावं पण ते निवडणुका जिंकतील का असा सवाल करत चंद्रकांत पाटलांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। तर ठाकरेंचे 75 नगरसेवक शिवसेनेमध्ये गेले, त्यांना उमेदवार शोधावे लागणार असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। सिद्धाराम म्हेत्रेंची 1 तारखेची सभा ही विजयी सभा होणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। तर पुढील 5 वर्षात किमान 500 मुलं मुली स्वतःच्या पायावर उभे राहतील, ही जबाबदारी माझी असल्याचंही ते म्हणाले। बीडच्या अंबेजोगाईमध्ये नगरपालिकेसाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय। तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता एक सविस्तर बातमी। नांदेडमध्ये शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वार पलटवार सुरू आहेत। नांदेडच्या पाणी प्रश्नावरून गुलाबराव पाटलांनी केलेल्या टीकेला भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी जोरदार उत्तर दिलं। फार आतुरता होती की नांदेड जिल्ह्यामध्ये जावं आणि माजी मुख्यमंत्र्यांचा सध्याच्या खासदारांचा मतदारसंघ बघावा। पण मला वाटत नाही की हे शहर आहे, म्हणजे शहरासारखं काहीच नाही इथे। मी येताना पाहिलं तर ते ग्राउंडवर सगळा कचरा पडलाय, बाटल्या पडल्याय, सगळा घाणच घाण आहे। महाराष्ट्रात सगळीकडे फिरायचं आणि आमचं नांदेड बघा सांगायचं, मुदखेडमध्ये काहीच नाही दाखवायचं। म्हणजे मला तरी असं वाटतं की 72 वर्ष त्यांनी काय केलं मग?
आता म्हणले एक चान्स द्या, एक चान्स द्या. अरे 35 वेळेस चान्स दिला ना, आणखी काय चान्स मागताय? हे का पिक्चर आहे का? एक चान्स द्या, फ्लॉप झाला, एक चान्स द्या. आज या गावामध्ये पाणी नाही. पाण्याकरता मी पैसे दिले, पण पाण्याचे मी पैसे खाऊन गेले. अरे लोक पानपोया लावतात, लोक थंड पाण्याचं फिल्टर लावतात, इथं पाण्याची टंकीच खातात. काळजी करू नका, निवडणूक आटोपल्यानंतर इथल्या पाण्याच्या योजनेची मी 100% चौकशी लावणार. आता मुदखेडमध्ये सभा झाली, आमचे गुलाबराव त्या ठिकाणी आले, पाणी पुरवठा मंत्री. मग ते म्हणाले की पाणी पुरवठा या ठिकाणी मुदखेडला पाणी गढूळ मिळतंय, अमुक मिळतंय, खराब मिळते, पाणी पुरवठा योजना अशी आहे. मला गुलाबराव पाटील हात जोडून विनंती करायची, गुलाबरावजी मागच्याही सरकारमध्ये उद्धव ठाकरे सरकारमध्ये तुम्ही पाणी पुरवठा मंत्री होता, आजही पाणी पुरवठा मंत्री आहात. महाराष्ट्र जाऊ द्या, नांदेड जिल्ह्यामधल्या ग्रामीण जल जीवन मिशन काम झालंय का? मला सांगावं, झालंय का? खेड्यापाड्यातील लोक अजूनही घालती घेऊन फिरतायत, कारण की तुमच्या जल जीवनची कामं अर्धवट पडली आहेत. तुम्ही निवडणुकीला आता तर 4 वर्ष तुम्ही फिरला असता, या ग्रामीण भागात जल पाणी पुरवठ्याला पैसे दिले असते, आजपर्यंत मोठं ग्रीडचं काम होऊन गेलं असतं, आजपर्यंत ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या असत्या. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. परभणीच्या गंगाखेडमध्ये धनंजय मुंडेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. गंगाखेडचा विकास वाराणसीप्रमाणे करणार असल्याचं आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिलं. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये संतोष बांगर यांच्या कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी अश्लेषा चौधरींसह शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला. हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना भिसेंचा यावेळी प्रचार करण्यात आला. लोणावळ्यातील रस्त्यावर प्रचार मोहीम संपल्यानंतर विखुरलेली फुलं आणि नारळांवरून मतदारांनी खोचक प्रतिक्रिया दिल्या. उद्घाटनांचे नारळ फोडले असते तर रस्त्यावर पडलेले नारळ आम्हाला उचलावे लागले नसते, अशा शब्दात मतदारांनी राजकीय नेत्यांना टोला लगावलाय. जुन्नरमधून स्नेहल खोत यांना उमेदवारी दिली आहे. पुढील 5 वर्षांसाठी स्नेहल खोत यांच्या हातात सूत्र देऊन विकासाला साथ देऊया असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीला साथ देण्याचं आवाहन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची येवल्यामध्ये सभा पार पडली. यावेळी शिंदेंनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळांवर टीका केली आहे. येवल्याचा विकास झाला नाही, येवल्याचा विकास करण्यासाठी सेनेच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलंय. संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.